अंकु महाराजाऊ, एका रात्रीत तिथे झोपड्या कशा काय आल्या हेच मला कळत नाहीये. बोर्ड लावलाय, बांधकाम सुरू आहे, तरी सुद्धा झोपड्या उभं केल्या. महाराज, मला ना या मागे कुणाचं तरी कारस्थान वाटतं. ते काय ते शाळेच्या जमिनीवर काय ते एन्क्रोचमेंट झाली म्हणे. हा, रात्रीतून बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहिल्या म्हणे. किती आहेत त्या? 15-20. आज असतील 15-20, उद्या होतीलच की 50-60. हो, आणि त्यांना टच करणं अजिबात सोपं नाहीये. शाळा खतरे में है सरपंच साहेब. महाराज, याच्या मागे कुणाचं कारस्थान आहे, ते का आहे, या सगळ्यावर विचार करण्यापेक्षा आता आपल्या समोर असलेल्या या समस्येवर तोडगा काय काढता येईल याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि कुठल्याही समस्येवर तोडगा हा फक्त चर्चेनं निघू शकतो असं मला वाटतं. व्यंकू काका, तू पाहिलंस ना आपण मागच्या वेळेस बोलायला गेलो तेव्हा काय केलं त्यांनी? त्या स्तंभासोबत चर्चा होऊ शकते का? मागच्या वेळी तो तुझ्या अंगावर धावून आला तेव्हा तू मला गप्प बसवलंस. नाहीतर ना, ज्या हाताने टच केलं होतं ना तुला, तोच हात मी त्याचं उखड फेकून दिला असता. हो, पण त्यामुळे हा प्रश्न आणखीन चिघळला असता अध्यक्ष. हे बघ, हाणामारी करून कुठलाही प्रश्न कधीच सुटत नाही. हे बघ, अडी अडचणींमध्ये असणारी माणसं आहेत, प्रॉब्लेम मध्ये, त्यांच्या समस्या आपणच समजून घेतल्या पाहिजेत. हे बघ, आपण जर दंडेली केली ना अधोक्षज, तर हा प्रश्न आणखीन बिकट होईल आणि समस्या वाढत जाईल. बाबा, गोपाळने तुमच्यासाठी औषधं पाठवली आहेत. दादा नमस्कार. 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 सगळं मजेत ना? नाही म्हणजे काही अडचण असेल तर सांगा. आपले नवीन सरपंच साहेब सगळ्या अडचणी सोडवतील. ते रस्त्याचं काम झालं तर बघा साहेब, बरं होईल. नक्कीच, या वर्षभरात त्या रस्त्याचं काम नक्की मार्गी लागणार. बरं, इकडे कोणी म्हातारी बाई राहते का? म्हणजे नवीन राहायला आलीये, इथं गावातली नसलेली. नाही, इकडे कोणी म्हातारी बाई राहत नाही. नाही म्हणजे जरा डोक्याला जोर देऊन बघा. इथे नाही तर थोडी पुढे वगैरे इकडे. इकडे पुढे शेतजमीन आहे साहेब, लोकांची घरच नाही आहेत. इथं कोण नवीन राहायला आले का रे दामू? नाही रे. चालेल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
आता त्याने व्यंकू काकासाठी औषधं पाठवले. हो, पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? कुठल्याही मुलाला आपल्या वडिलांबाबतीत प्रेम असतंच ना. हा, आता काही जण असतात ज्यांना ती काळजी दाखवता येत नाही. असा गोपाळ दादा प्रेमळ आहेच. बाबा, ठीक आहे. द्या. बाबा, तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का? अगं बोल ना, विचारतेस कशाला? नाही म्हणजे शाळेचा विषय सुरू होता ना. मी सुद्धा शाळेचा एक पार्ट आहे. पण तुमच्या ह्या डिस्कशन मध्ये मला कोणी सामीलच करून घेतलं नाही. आमचा तसा काही उद्देश नव्हता. ते माहितीये मला, म्हणूनच आता मी हक्काने एक सजेशन देणार आहे. बाबा, तो कोण गुंड आहे संभा, त्याच्याशी गोपाळ नक्कीच बोलू शकेल. अजिबात नाही. गोपाळने बोलायची काही गरज नाही. अहो, आपल्याला गोपाळचं काम माहितीये. एक घाऊन 100 तुकडे. त्यात त्या संभानं व्यंकू महाराजांवर हात उचलले. चर्चेचा रंगच बदलेल गोपाळ. चर्चा मुखाने नाही तर हाताने होईल. आपल्या बाबांना हात लावलाय कुणीतरी, हे सहन होणार आहे का त्याला? सांग बरं तूच. हे बघा महाराज, मला असं वाटतं आम्ही दोघांनी जाऊन पुन्हा एकदा बोलावं त्या संभाशी सामोपचारानं. तुम्ही दोघांनीच का? अगं श्रीकला, अशा अवस्थेत महाराजांना कसं घेऊन जाणार आहोत आम्ही? हा, आणि आम्ही दोघं घरात नसताना कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे घरामध्ये. आणि ही जबाबदारी तू बरोबर पार पाडशील, खात्री आहे मला. एकदम बरोबर बोलली इंदू. काका, आम्ही जाऊन येतो. ठीक आहे, जाऊन या तुम्ही. येतो. चल. येतो महाराज. बाबा, अजून किती भांडवल करणार आहेत गोपाळच्या रागाचा या इंद्रायणीताई? अगं तसं नाहीये ते श्रीकला. काय आहे, गोपाळ आणि इंदू लहानपणीपासून एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी. इंदू ओळखते ना गोपाळला. गोपाळ लहानपणापासून तापटच आहे. त्यामुळे आत्ता इंदू जो विचार करते ना, तो बरोबर वाटतोय मला. पण माणूस बदलू शकतो ना. हो, नक्की बदलतो, का नाही. पण बदल ही अशी एकदम एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. कोणत्याही माणसामध्ये बदल हा अत्यंत सावकाशच होतो. एका रात्रीमध्ये बदल असा एकदम जादू केल्यानेच होऊ शकतो. म्हणजे इंद्रायणीताईच बरोबर? हो, निदान या आत्ताच्या बाबतीत तरी इंद्रायणी बरोबर विचार करते. तुमचा खूप विश्वास आहे ना इंद्रायणीताईंवर? कसं आहे श्रीकला, इंद्रायणींनी हा माझा विश्वास वर्षानुवर्ष निर्मळ अंतःकरणाने कमावलेला आहे. बर, मला जरा ते अभंगाचं पुस्तक दे ना, वाचत बसतो. हो. अच्छा, असं आहे होय. मग एक दिवस तिच्यावरच्या ह्या विश्वासालाच आग लावणार मी.
जावई बापू, तुमच्या पाठराखीन बाईंचा नेमका प्रॉब्लेम काय असेल हो? अहो एक नाही, मल्टिपल प्रॉब्लेम असतील त्यांचे. हा, तुम्हाला माहित असेल ना, तुम्हीच आम्हाला सांगा. घ्या. आम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही कामाचे असाल म्हणून एकुलती एक मुलगी तुम्हाला करून दिली. तुम्हाला घर जावई करून घेतलं, पण दिवसभर खाण्याशिवाय तुम्ही दुसरं काही करतच नाहीये. सासूबाई, अपमान करताय तुम्ही आमचा. वय केला अपमान, पण तुम्हाला काही फरक पडतोय का? अहो, आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं सोडून मलाच काय प्रश्न विचारताय? सासूबाई, तुम्हाला सांगतो ना, तुमची लेवल आम्ही मॅच करू शकत नाही. अहो, तुम्ही हुशार आहात, तुम्ही प्रचंड हुशार आहात. आयच हुशार. ज्या गोष्टी मला माहितीये ना, त्या तुम्ही मला पुन्हा सांगू नका. जे माहित नाही ना, ते सांगा. आता मला सांगा, या आपली इंद्रायणी तुमची पाठ राखील, ती त्या श्रीकलाच्या मागे इतकी का लागत असेल? आम्हाला वाटतं ना हा, की त्यांचं लग्न गोपाळ महाराजांसोबत नाही, तर आदक्षज महाराजांसोबत झालं ना, म्हणून. झालं. मग त्याचं काय? अहो, हेच रिझन असू शकतं, दुसरं नाही. झालंय काय, गोपाळ महाराजांवर पाठराखीन बाईंचं प्रेम होतं, पण गोपाळ महाराजांचं लग्न झालं श्रीकला सोबत, म्हणून पाठराखीन बाई श्रीकलावर अशा काठ खाऊ येत. म्हणजे गोपाळनं काय आयुष्यभर असंच राहायचं का? लग्न करायचंच नाही? बघा ना, दिवसभर आपलं दारू पीत बसायचं आणि देवदास बनायचं, हिच्यासाठी. कदाचित ना असंच वाटत असेल त्यांना. काय सांगता येतं. असलीच आहे ती अप्पलपोटी. नाही, पण ही इंद्रायणी श्रीकलाच्या मागे एवढी का लागलीये, याचं नेमकं उत्तर शोधायलाच पाहिजे. एक मिनिट. पप्प्या, हा, असं जाणाऱ्या माणसाला टोकू नये. अगं अर्जंट काम आहे म्हणून थांबवलं. काय काम आहे? अरे इंदूने मला पप्प्या, ते मी तुला काम सांगितलं होतं ना. हा. उगाच आजूचा टाइम वेस्ट करायलास तू. मी कुठं आदूचा टाइम वेस्ट केला? आदू, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो बरं. हा, अरे मग मला पण सांगा ना, एकत्र जाऊ. आदू, तू आतापर्यंत दुकानावर पोहोचला असतास. त्या बिचाऱ्या इम्रानवर किती लोड यायला लागलाय रे. पप्प्या, तुम्हाला आहे ना ग्रामपंचायतीपाशी सोड. हा, तुला मी कॉल करते तिथून निघाल्यावर. पर्यंत ऐक, तुझं काम झालं की सांग, मला फोन कर. आपल्याला ते शाळेच्या जागेवर जायचंय. हो, येतो. बरं झालं बाबा गेला. मला तर ना टेन्शनच आलं होतं, काय सांगायचं त्याला. टेन्शन मला आहे आणि आलंय तुला. एक तर मला खोटं बोलता येत नाही. हा, पण तू आयडिया भारी केली. इम्रानवर लोड आलाय. बरं, ते सगळं जाऊ दे. कामाचं काय, त्या बाईचा काही पत्ता लागला? खरं तर काहीच कळलं नाही बघ. म्हणजे अगं, मी तिथं बऱ्याच जणांना चौकशी केली, पण सगळेजण हेच म्हणले की तिथं अशी कोणती म्हातारी बाई राहतच नाही म्हणून. म्हणजे काम नाही झालं. पप्प्या शेठ म्हणतात आपल्याला, आपल्या हातून काम होणार नाही असं कधी झालंय का? तू काय ते स्पष्ट बोल. हे बघ इंदू, मला ना तिथे एक म्हातारा भिकारी भेटला. मग मी त्याला माझ्या पद्धतीने घेऱ्यात घेतला, तर त्याने मला सांगितलं की या घराच्या मागून एक म्हातारी बाई ये जा करते. तर मग मी त्याला विचारलं की घर कुठलं, तर त्याने श्रीकलाच्या घराकडे बोट केलं. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. काय भानगड आहे ना पप्प्या, लवकर शोधावी लागणार आहे. ती जर ये जा करत होती, तर मग अचानक कडक कुठे झाली? कुठे ही रत्ना?
2 दिवसाची उपाशी आहे ग माय. भाकर तुकडा दिया ग माय. 2 दिवसाची उपाशी आहे. देवाच्या नावानं द्या रा. हो काय 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 पाहिजे? इथं भीक भीक मिळत नसते, निघायचं इथून. चला चला. असं म्हणून नाही लेकरा पाप लागल. पाप? हा? आणि विंजे सरकारला? अरे. विंजे सरकारला कधी पाप लागत नसतं. हे तुमच्यासारखे असं तोंड लपवून भिका मागतात ना, त्यांनाच पाप लागत असतं. हाव जावई बापू, अहो काय करताय? का उगाच बोलताय त्यांना? कोणी आनंदानं भीक मागतं का? आनंदानं? अहो तुम्हाला माहित नाही, हे लोक बंगले बांधले त्यांनी भिका मागून. हा हो, तुम्हाला काय भीक भीक मिळणार नाही. निघा बरं इथून. चला. अरे बाळा, बंगले बांधले असते तुझ्या दाराची अशी शिव्या का तुम्ही राहिले असते का? बघितलं ना कशी ऍक्टिंग करतायत आणि बकरीचा आवाज काढून कसं चुटू चुटू बोलतायत ते. तुम्ही निघा बरं इथून. चला चला. दया कर ग माय, मागत करायला असं रिकामा हाताने पाठवू न ग. बघितलं ना तुम्ही. अहो जावई बापू थांबा, हो थांबा. मावशी, मी तुम्हाला जेवायला वाढते. हं? अहो पण आई कोण आहेत या? भिकारी आहे भिकारी. भीक मागायला आल्यात. आणि आमच्या चुलत सासूबाईंना पुळका आलाय, जेवायला वाढतायत त्यांना. हो तुम्ही. जावई बापू असं काय करताय? हो विठुरायाचं घर आहे. या घरातून आजपर्यंत कधीच कोणी रिकाम्या हातानं नाही गेलेलं, जाणार पण नाही. श्रीकला, या मावशींना पोळी भाजी वाढ ग, किंवा डाळ आणि तांदूळ बांधून दे. आणि हो, माझी जुनी साडी आहे ना, ती पण दे त्यांना. देव भलं करण, देव भलं करण. करेल करेल भलं करेल ना. अरे लेकरा, असं बोलू नये. ताई, तुम्ही मागच्या दाराला या, तिकडे मी तुम्हाला जेवायला वाढते. हा बाय बाय. हे बघा, असं जा आणि उजवीकडे वळा. येते ग बाय, येते. मला करून हा करेल करेल. हा जा गिळा, फुकटचं गिळा जा. काय कुठून निघाली लग लग? काय झालं मोठ्या बाई? मला काही नाही झालं, पण हे तुला कसं काय एकदम पेलवलं एका हातात? त्यात न पेलवण्यासारखं काय? अगं ते तुझ्या हाताला दुखापत झाली होती ना, मग एका हातात असं ताट कसं काय धरलं तू?